आज आपण डाळ, रवा, तांदूळ कोणताही याचा वापर न करता एका सिक्रेट वस्तूपासून जाळीदार, मऊ, लुसलुशीत असा डोसा बनवणार आहोत. तर तुम्ही बघू शकता याप्रमाणे तुम्ही जर डोसा बनवला तर अगदी लहानच काही मोठे मंडळीसुद्धा अगदी आरामात खातील. अगदी हेल्दी असा हा डोसा आहे. यापूर्वी तुम्ही असा डोसा कधीही बनवला नसेल. तर चला तर मग आपण वेळ वाया न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, ज्योतिष जायका किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण डोसा जो आहे तो दलियापासून बनवणार आहोत. तर दलियापासून नेहमी आपण लापशीच बनवतो. तर अशा प्रकारे तुम्ही डोसा एकदा बनवून पहा. काहीतरी वेगळं आणि युनिक असा हा डोसा आहे. खायला खूप मस्त आणि हेल्दी तर 100% आहे. तर इथे बघू शकता एक वाटी इथे मी दलिया घेतलेला आहे. त्याच वाटीने अर्धी वाटी दही घालायचं आहे. दही थोडंसं आंबट घालायचं आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि अर्धी वाटी आपल्याला इथे पाणी घालायचं आहे. आता सुरुवातीला हे सगळं मिश्रण आपण व्यवस्थित एकजीव करून घेऊया आणि एकजीव करून झाल्यानंतर आपण हे मिश्रण झाकून ठेवायचं आहे. 15 ते 20 मिनटं हे झाकून ठेवायचं, म्हणजे दलिया व्यवस्थित फुगल्या जाईल आणि तो सेट होईल. तर याप्रमाणे तुम्ही डोसा कधीही बनवला नसेल. नेहमी आपण डोसा रवा किंवा तांदळाच्या पिठापासून डाळ वगैरे भिजवून बनवत असतो. तर अशा प्रकारे दलिया वापरून तुम्ही हा डोसा बनवून पहा. अतिशय हेल्दी असा हा नाश्ता आहे. ज्यांना कुणाला डायबिटीस असेल ते सुद्धा लोक अगदी पोटभर हा नाश्ता खातील. दलिया आपला व्यवस्थित भिजत आहे तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊया. तर चटणी बनवण्यासाठी कोथिंबीर घातलेली आहे, फुटाण्याची डाळ घातलेली आहे, 2 चमचे सेव घातलेली आहे, हिरव्या मिरच्या आणि इथे आपल्याला मीठ घालायचं आहे. तर शेवमुळे याचा रंग खूप छान होतो आणि या आपली जी चटणी आहे ती जास्त पातळ होत नाही. आता यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण याचं बारीक वाटण करून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता चटणी आपली बनवून तयार झालेली आहे. आता याला मी कोणताही तडका देणार नाही, अशीच ही चटणी इथे मी वापरणार आहे. अशी ही चटणी खायला खूप मस्त लागते. तर इथे बघू शकतो आपण चटणीसुद्धा बनवून आपली तयार झालेली आहे. आणि दुसरीकडे बघू शकता आपण 15 ते 20 मिनटामध्ये आपला दलियासुद्धा व्यवस्थित भिजलेला आहे. दलियामध्ये व्यवस्थित पाणी सोक झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता आपल्याला हे मिश्रण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून वाटून घ्यायचं आहे. तर मिश्रण वाटताना यामध्ये आपल्याला थोडंसं पाण्याचा वापर करायचा आहे. पाणी एकदमसुद्धा जास्त घालायचं नाही, नाहीतर पीठ आपलं पातळ होऊ शकतं. आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालून याचं अगदी बारीक असं वाटण बनवून घ्यायचं आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर आवडली तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे बघू शकतो आपण एक बॅच मी वाटून घेतलेली आहे. त्याचप्रमाणे मी दुसरी ही बॅच इथे वाटून घेतलेली आहे. डोसा आपला छान जाळीदार व्हावा यासाठी इथे मी 1 इनोचं पॅकेट वापरणार आहे. तुम्हाला इनो जर वापरायचं नसेल तर इथे तुम्ही खायचा सोडासुद्धा वापरू शकता. आता इनो ॲक्टिवेट होण्यासाठी इथे मी पाण्याचा वापर केलेला नाही, कारण यामध्ये ऑलरेडी पाणी आहे. तर इथे बघू शकतो आपण इनोसुद्धा व्यवस्थित ॲक्टिवेट झालेला आहे आणि डोसा बनवण्यासाठीचं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. आता आपण लगेच याचा डोसा बनवायला घेऊया. तर गॅसवरती तवा मी गरम करत ठेवलेला आहे. आता तव्याला थोडंसं तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे आणि सुरुवातीला आपण जे डोसेचं बॅटर बनवलेलं त्यातील एक मोठी पळी यामध्ये घालायची आहे. तर तुम्ही यापासून अगदी कुरकुरीत असा सुद्धा डोसा बनवू शकता, पण मी इथे छोटे जाळीदार स्पंज डोसा बनवणार आहे. त्यामुळे आपल्याला जास्त फिरवून घ्यायचं नाही, अगदी थोडंसंच फिरवायचं आहे. डोसा थोडा जाडसरच ठेवायचा आहे जेणेकरून याला छान जाळी पडेल. तर तुम्ही बघू शकता वरून याला छान जाळी पडायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे आपला डोसा अगदी मऊ आणि लुसलुशीत होणार आहे. तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा, घरातल्या मंडळींना खूप आवडेल. त्याचप्रमाणे आज आपण अगदी हेल्दी असा पदार्थ वापरून हा डोसा बनवलेला आहे. रेसिपी जर आवडली तर एक लाईक नक्की करा, कारण व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते. तुमचं एक लाईक माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर कमेंटसुद्धा नक्की करा. तर डोसा मी दोन्ही बाजूनी व्यवस्थित भाजून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता रिझल्ट किती मस्त आलेला आहे. डोसा आपला छान तयार झालेला आहे. उरलेल्या पिठाचे देखील मी अशाच प्रकारे डोसे बनवून घेणार आहे. तर एका पिठामध्ये आपले 4 ते 5 डोसे आरामात तयार होतात. तर अशा प्रकारे सकाळच्या वेळेस मुलांच्या डब्यालासुद्धा तुम्ही देऊ शकता किंवा घरामध्ये ज्यांना डायबिटीस आहे त्यांच्यासुद्धा नाश्त्यासाठी तुम्ही अशा प्रकारचा नाश्ता देऊ शकता, जेणेकरून त्यांची शुगर लेवल कंट्रोलमध्ये राहील. तर इथे बघू शकता दुसराही डोसा मी बनवून तयार केलेला आहे. त्याच पद्धतीने मी थोडा कुरकुरीत असा डोसासुद्धा बनवून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता यालाही छान क्रिस्पीपणा आलेला आहे. तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा. आवडली तर चॅनलला लाईक करायला विसरू नका.
तर तुम्ही बघू शकता याला छान जाळी पडलेली आहे आणि आपण जी चटणी बनवलेली आहे त्यामध्ये हा डोसा खायला खूपच मस्त लागतो. तर ही रेसिपी ट्राय करा. त्याचबरोबर आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला माझ्या कोणत्या रेसिपीज बघायला आवडतील हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.